अखेर आज प्रतीक्षा संपलेली आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु आज पीक विम्याबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. मोठी अपडेट या ठिकाणी आज समोर आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आता जमा होणार असल्याची मोठी माहिती माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून मिळालेली आहे. जे शेतकरी आतापर्यंत वाट पाहत होते, परंतु त्या शेतकरी बांधवांसाठी आज अत्यंत आनंदाचा दिवस जाहीर झालेला आहे. कारण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित 75% अग्रिम पीक विमा खात्यामध्ये जमा होणार. परंतु शेतकरी बांधवांना एक महत्त्वाचे काम करावे लागणार, तेव्हाच ही रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घ्यावी लागणार आहे. कारण जर ही माहिती तुम्हाला माहीत जर नाही झाली तर तुम्ही पीक विम्यापासून वंचित देखील राहू शकतात. सोबतच 2 कागदपत्रे शेतकरी बांधवांना अर्ज करायचा आहे. 2 कागदपत्रे घेऊन अर्ज जर केला नाही तर तुम्हाला या ठिकाणी वंचित देखील राहू शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, तुम्हाला पीक विमा मिळण्यासाठी तात्काळ ही 2 कागदपत्रे जमा करून हा महत्त्वाचा अर्ज करून घ्यायचा आहे. आता कोणता अर्ज करून घ्यायचा आहे व कधी तुम्हाला पीक विमा मिळणार व काही मर्यादित जिल्ह्यांची यादी पण सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे. आता आपण ती यादी देखील पाहून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि अगदी 1 मिनिटामध्ये जाणून घेऊया कसा तुम्हाला अर्ज करायचा आहे, कुठे अर्ज करायचा आहे व तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत का पीक विमा मिळण्यासाठी. चला तर पाहून घेऊ. बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात प्रथम तुम्हाला सर्वात अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजे की पेपरच्या माध्यमातून ही बातमी देण्यात आलेली आहे. कालपासूनच पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात सुरुवात झालेली आहे. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, 75% अग्रिम मंजूर झालेला असून आज अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यास सुरुवात होणार. परंतु जवळपास 3 ते 4 दिवस सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाचे काम करून घ्यायचे आहे, तेव्हाच ही रक्कम तुम्हाला मिळणार आहे. बघा, अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आजची ठरणार आहे, कारण आज शासनामार्फत महत्त्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तात्काळ म्हणजे तात्काळच तुम्हाला ती 2 कागदपत्रे जमा करावी लागणार, तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित होणार आहे. बघा, आता शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे हे सर्वांना माहीत आहे, परंतु शेतकरी बांधवांना खत खरेदी करण्यासाठी किंवा अनेक वेगळे कामं करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून ही रक्कम दिली जाणार. परंतु आता खूप उशीर झालेला आहे. पण या ठिकाणी आता सर्व शेतकरी बांधवांना आज अखेर या ठिकाणी रक्कम हस्तांतरित होणार. परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सर्वात महत्त्वाचे जाणून घ्यायचे आहे, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे. बघा, काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे. त्या बैठकीच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सर्व बँकांना आदेश दिलेले आहे, हे पैसे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्वरित जमा करावे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हे पैसे कोणत्या बँकांमध्ये जमा होणार आहे व कोणत्या जिल्ह्यामध्ये घेणार आहे ही सर्व अपडेट अगदी 1 मिनिटामध्ये आपण पाहून घेऊया. बघा, अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव ज्या पीक विम्याची वाट पाहत होते, तो पीक विम्याचा दिवस आता उगलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 5,000 रुपये इतकाच पीक विमा मिळाला. बघा, ज्यामुळे आता उर्वरित रकमेची प्रतीक्षा शेतकरी बांधव करत होते. पण आता एक मोठी अपडेट आलेली आहे. नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कालच बैठक झाली असून त्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय जाहीर आहे. बघा, आता जो काही पीक विमा मंजूर झाला आहे तो थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे. बघा, अखेर सर्व बँकांना तसे आदेश देखील देण्यात आलेले आहे. आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, तुमचा 75% पीक विमा तुम्हाला मिळणार, परंतु काही प्रसिद्ध जिल्ह्यांनाच हे हप्ता मिळणार आहे. आता लक्षामध्ये घ्या, याच्यामध्ये पण 2 टप्पे करण्यात आलेले आहे. आता बघा, जे का 75% अग्रिम पीक विमा आहे याच्यामध्ये अखेर 2 टप्प्याची निवड झालेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे. आता लक्षामध्ये घ्या, काल 18 जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध झाली होती, परंतु आता 18 जिल्ह्यांची यादी अनेक
या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे, म्हणजे की दुसरी यादी आज या ठिकाणी आलेली आहे. जर या दुसऱ्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला देखील जवळपास 13,000 हेक्टरी प्रमाणे किंवा 10,000 हेक्टरी प्रमाणे रक्कम मिळणार आहे. म्हणजे की बघा 10,000 हेक्टरीच्या वरच सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित होणार आहे. मग चला तर पाहून घेऊया आजची जिल्हा यादी व ते कोणते 2 कागदपत्र आहे जे तुम्हाला जमा करायचे आहे. तर शेतकरी बांधवांनो लगेच ते जिल्हे पाहून घेऊया कोणते आहेत. बघा तुम्हाला महत्त्वाचे काम नक्की काय करायचे आहे, परंतु लक्षामध्ये घ्या पीक विमा मिळण्यासाठी तुम्हाला जे काम करायचे आहे ते देखील आपण पाहून घेऊ. चला तर शेतकरी बांधवांनो पाहून घेऊया की तुम्हाला काय करायचे आहे नेमकं. आता बघा शेतकरी बांधवांनो 100% लाभ या ठिकाणी तुम्हाला आता मिळू शकेल. महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण 3178 कोटी रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई सरकारच्या माध्यमातून आज जाहीर झालेली आहे. आता बघा तुम्हाला लगेच आपण जिल्ह्याची यादी सांगणार आहोत. आता कोणता जिल्हा आहे ते आपण लगेच या ठिकाणी पाहून घेऊया. तर शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या 24 तासामध्ये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यात या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. म्हणजे की जवळपास 24 तासापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. म्हणजे की जवळपास 2 ते 3 दिवस देखील लागू शकतात, परंतु सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम आता मिळणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो जे काही शेतकऱ्याचे नुकसान झाले होते त्याची भरपाई आता मिळणार आहे, कारण सर्व शेतकरी बांधवांनी तर खूप या ठिकाणी प्रतीक्षा केलेली आहे. तर मग या ठिकाणी आज सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रति 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे मदत मिळणार आहे. परंतु काही निश्चित जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. आता जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला देखील पीक विमा मिळणार. आता चला ती बँकांची यादी व जिल्ह्यांची यादी सर्वात प्रथम पाहून घेऊया. तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला काय करायचे आहे हे आपण लगेच पाहू. परंतु बघा नाशिक विभागाला देखील आता भरपाई मिळणार आहे. लक्षामध्ये घ्या या भागामध्ये अंगुरासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जे नुकसान झाले त्याची भरपाई आता करण्यात आलेली आहे. म्हणजे नाशिक विभागाचा या जिल्ह्याच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आता आपण पुढील जिल्हा पाहणे अत्यंत गरजेचे राहणार आहे. आता बघा पुढील विभाग आहे पुणे विभाग. आता त्यानंतर बघा अहमदनगर, सोलापूर आणि बघा शेतकरी बांधवांनो सर्वाधिक मदत आता मिळणार आहे. आता या भागामध्ये तेलबिया असे किंवा बटाटा असे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आता बघा अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यामध्ये मदत मिळणार, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तसेच मदत मिळणार. आता बघा शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांचे कापूस, हरभरा, ज्वारी यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांना आता भरपाई मिळणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो जसे की वाटेरा, शिरा आणि कवठे महांकाळ जे काय गाव आहेत या गावाला देखील या ठिकाणी मदत मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो पाहून घ्या जिल्ह्यांची यादी अजून पाहायची राहिलेली आहे. आता जिल्ह्यांची यादीमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि बीड परिसराचा देखील समावेश झालेला आहे आणि जालनाचा पण समावेश झालेला आहे. आता बघा जो काय जालना जिल्हा आहे येथे पण या ठिकाणी 24 तासामध्ये रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे अशी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा तुम्हाला सर्वात महत्त्वाचे कोणते 2 कागदपत्रे जमा करायचे ते तर आपण पाहूनच घेऊया. परंतु बघा जवळपास तुम्हाला 24 तासामध्ये रक्कम हस्तांतरित होणार. आता बघा लातूर विभाग आहे बघा, त्यानंतर या ठिकाणी उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा जिल्ह्यांच्या यादीमध्ये अमरावती जिल्ह्याचा समावेश झालेला आहे, बुलढाणा आहे, अमरावती आहे, अकोला आहे, वाशिम आणि यवतमाळ, नागपूर बघा आणि वर्धा बघा आणि भांडारा, गोंदिया, गडचिरोली. आता लक्षामध्ये घ्या काही जिल्ह्यांची नावे पुन्हा आलेली आहेत, म्हणजे की यादीमध्ये डबल नावे देण्यात आलेली आहे. आता बघा तुम्हाला एक केवायसी तर करून घ्यायचे आहे, पण सोबतच ते कोणते 2 कागदपत्र तुम्हाला लागणार ते देखील आपण पाहून घेऊ. आता बघा तुम्हाला जे काय 2 कागदपत्रे लागणार होते तेच कागदपत्रे म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो तुम्हाला सर्वात प्रथम तुमचे पासबुक आणि तुमचे आधार कार्ड हे 2 कागदपत्रे नेऊन सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये एक केवायसी करून घ्यायची आहे. मगच तुमच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित होणार आहे अशी महत्त्वाची अपडेट आहे. जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळणार. आता आपण लगेच बँकांची यादी पण पाहून घेणार आहोत, कारण सर्व बँकांमध्ये हप्ते जमा होत नाही, काही निश्चित बँकांमध्येच हप्ते जमा होणार आहे. आता लगेच अगदी 1 मिनिटामध्ये आपण बँकांची यादी पाहून घेऊया.
बघा तर शेतकरी बांधवांनो, काही सरकारी बँकांची यादी प्रसिद्ध झालेली आहे. आता लक्षामध्ये घ्या, यामधील पहिली बँक आहे भारतीय स्टेट बँक म्हणजे की SBI. त्यानंतर लक्षामध्ये घ्या बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र. बघा याचे मुख्यालय पुणे येथे आहे, यांचा समावेश करण्यात आलेला आहे. याशिवाय मुंबई मुख्यालयात असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांसारख्या बँकातही पैसे जमा होणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, कॅनडा बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक यांसारख्या बँकातही पैसे जमा होणार. आता लक्षामध्ये घ्या, काही खाजगी स्वरूपाच्या बँकांमध्ये पण हे पैसे जमा होणार आहेत. आता बघून घ्या, त्याचप्रमाणे ज्या काय खाजगी बँक आहे तीच म्हणजे की ॲक्सिस बँक, HDFC बँक, ICICI बँक, IDFC फर्स्ट बँक, बघा इंडसंड बँक म्हणजे की लक्षामध्ये घ्या कोटक महिंद्रा, बघा बँक RBL जी काय बँक आहे इथे पण या ठिकाणी शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार. बघा येस बँक यांसारख्या मोठ्या बँकेचा समावेश करण्यात आलेला आहे. आता शेतकरी बांधवांनो, याशिवाय लक्षामध्ये घ्या बंधन बँक, बघा फेडरल बँक म्हणजे की या बँकेमध्ये पण पैसे जमा होईल. तसेच कर्नाटक बँक, साऊथ इंडियन बँक आणि लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो DCB बँक यासारख्या बँकांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. आता बघा बँक ऑफ इंडियाचा पण या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे शेतकरी बांधवांनो. तर शेतकरी बांधवांनो, ही होती आजची महत्त्वाची माहिती. व्हिडिओ कसा वाटला नक्की मेसेज करून सांगा. धन्यवाद.